मी संगीता भोयर. संगीता विश्वमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेला फार महत्व. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारा, शाश्वत ज्याला आपण म्हणतो. म्हणून या दिवशी केलेले दान, पुण्यकर्म हे शाश्वत असतं आणि संचित रूपाने ते आपलं जमा होतं. या दिवशी धन, संपत्ती, शेत, जमीन, वास्तू, सोनं घेण्याची, खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. जलकुंभाचे दान करण्याची पद्धत सुद्धा या दिवशी असते. आपण सर्वसामान्य लोक फक्त पितरांना जेव घालण्याचा, त्यांचं श्राद्ध तर्पण करण्याचा, पान टाकण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया असं मानतो. आणि पितर म्हणजे या निसर्गामध्ये मानव वंश टिकवून ठेवण्याचं काम पितर करत असतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. पण या दिवसाला एवढंच महत्व नाही बरं. आज ब्रह्मदेवाचा पुत्र अक्षय कुमारचा जन्म झाला होता. माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस. चिरंजीव महर्षी परशुरामाचा सुद्धा जन्मदिवस. काही ठिकाणी परशुराम जयंती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते. याच दिवशी कुबेराला खजिना मिळाल्याचा उल्लेख आहे. माता गंगेचं अवतरण सुद्धा या दिवशी झालं म्हणतात. सूर्यदेवाने पांडवांना अक्षय तृतीयेलाच अक्षय पात्र दिले. महाभारताचे युद्ध सुद्धा अक्षय तृतीयेला समाप्त झाले. महर्षी वेदव्यास यांनी गणेशासोबत महाभारताची रचना याच दिवशी सुरू केली. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बद्रीनाथ धाम याचे कपाट आजपासूनच उघडतात. तर जगन्नाथ भगवान यांचे सर्व रथ सुशोभित करण्याचं काम आजपासूनच सुरू करतात. आजच्या दिवशी आदिशंकराचार्य यांनी कनकधारा स्तोत्राची रचना केली. अशा प्रकारे अक्षयचा अर्थ कधीही क्षय न होणारा. तेव्हा तुम्हा सर्वांचं सुख, समाधान, प्रेम, जिव्हाळा, धन, संपत्ती, स्वास्थ्य, शांती अक्षय राहो. ह्याच अक्षय तृतीयेच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.